अनुभव आपल्या समोर सादर करीत आहे, कारण मी स्वतः पाहिलेले आहे. पहा, एक सोनूताई सिडाम आजनसरा हिवरा येथील ती सेविका आहे, कारण ती आता सेविका झालेली आहे. तर तिच्याकडे बकऱ्यांचा धंदा होता. तर एक हिंगणघाटचे सेवक त्यांच्याकडे बकऱ्या घेण्यासाठी गेले. त्यांनी विचारलं की म्हणे तुम्ही इतक्या बकऱ्या का विकता? तर त्यांनी सांगितलं, माझ्या सुनेच्या अंगामध्ये भूतबाधा आहे, सैतान येतात आणि तिला 7-8 महिन्याची मुलगी होती, तिला ते कितीतरी अंतरावर फेकून देते. तिच्या सोबत तिची सासू 24 तास राहत होती, कारण सैतान आला की ती मुलीला कितीतरी अंतरावर फेकून देत होती. तिला कशाचाही भान राहत नव्हता. आणि त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्ही एवढ्या बकऱ्या काही विकू नका, हिंगणघाटामध्ये मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडे तुम्ही या. तर म्हणे मी अनेक वैद्यवाणी केली, सर्व काही करून चुकलो, पैशा पाण्याने मी बर्बाद झालो, आता शेवटचा उपाय म्हणजे हा मार्ग. आणि त्यांनी सांगितलं, आणि हिंगणघाटमध्ये मार्गदर्शक आहे. दुसऱ्या दिवशी हिंगणघाटला एका सेवकाकडे हवन होतं. मी आणि माझे पतिदेव आम्ही दोघंही हवनाला गेलेले होतो. आणि हवन कार्याला ती आणि तिचे पतिदेव, सासू सासरे, तिचा पूर्ण कुटुंब आलेला होता. तिचं नाव आहे सोनूताई सिडाम. आणि पहा, ती आतमधल्या रूममध्ये मुलीला घेऊन होती. आणि हवन कार्य सुरू झालं. एक विनंती झाली आणि ती आतमधून धावत आली आणि म्हणाली, बाबा मला सोडा, बाबा मला सोडा, कारण तिच्या अंगामध्ये 7 की 9 सैतान आले. तर त्यावेळेला त्यागाचं हवन कार्य होते त्या सेवकाच्या घरी. आणि पाऊस येत होता त्या दिवशी आणि घरामध्ये चर्चा बैठक सुरू होणार होती. तर मार्गदर्शक साहेबांनी म्हटलं की ह्या सैतानाला बाहेर जाऊ देऊ नका. तर ते सैतान बरोबर दारातच पडलं. ती बाई दारातच पडली. आणि दारात पडल्यानंतर हवन कार्य संपन्न झालं. एका भगवंताची चर्चा बैठकही संपन्न झाली. मार्गदर्शकाचे शब्द म्हणजे, बाबा हिला या सैतानाला बाहेर जाऊ देऊ नका. चर्चा बैठक झाली म्हणजे हिचा परिचय घेऊ, या सैतानाचा परिचय घेऊ. चर्चा बैठक झाली आणि त्या भूताचा परिचय, सैतानाचा परिचय घेण्यास सुरुवात झाली. तर त्याला म्हटलं, तू इथं कसा आला? त्या सैतानाला म्हटलं, इथं कसा आला? तर तो म्हणे, मला हे झाड फार आवडलेलं आहे, मी याला घेऊनच जाईल. आणि पहा, ती बाई अशी सैतानासारखी दिसत होती. बाई वाटतच नव्हती. काय तिचे डोळे न काय तिचं हसणं, टीव्हीत जसं दाखवतात की नाही त्या प्रकारची ती बाई दिसत होती. मी स्वतः पाहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी सांगत आहे. आणि तिचं ते हसणं, तिचे ते काय डोळे, आणि तिथला कशाचंही भान नाही, अंगावरची साडी तिला कशाचंही भान नाही. आपली सेविका तिला चांगले करत होती. आणि पहा, तिला म्हटलं, तू म्हणे इथून जा. आपण ते जायला तयार नव्हतं. म्हणाले, मला हे झाड फार आवडलेलं आहे म्हणे, मी इथून जात नाही, याला घेऊनच जाईल. पण आमचं इथं चालून नाही राहिलं म्हणे. तर माझे पतिदेवही त्या ठिकाणी होते. त्यांनी म्हटलं, तुझं इथं का चालत नाही? तर त्या सैतानाने म्हटलं, हे काय म्हणे, समोर बाबा हनुमानजी, बाबा जोमदेवजी उपस्थित आहेत, त्यांनी आम्हाला बांधून ठेवलेलं आहे. पहा, त्या सैतानाला बाबा हनुमानजी, बाबा जोमदेवजी दिसतात ना. आपल्याला आपण चर्चा बैठक असली, एक चित्त एक लक्ष एक भगवान, आपण एक चित्त लक्षाने ऐकलं पाहिजे, कारण या ठिकाणी भगवंत बाबाची आई उपस्थित आहे. आणि तिने सांगितलं, त्या सैतानाने सांगितलं म्हणे, इथे भगवान बाबा हनुमानजी, महानपैकी बाबा जोमदेवजींनी आम्हाला बांधून ठेवलेलं आहे, आम्ही इथे काहीच चालून नाही राहिलं. तर म्हणे, तू इथं कसा आला? तर म्हणे, ही मुलगी चांगल्या घरी पडली म्हणून हिच्या स्वतःच्या मावशीने पेड्यामध्ये घालत चारलेली आहे. आम्ही 7 की 9 सैतान आहोत. हिच्या मावशीनी, सख्या मावशीनी पेड्यामध्ये घालत चाललेली आहे आणि आम्ही हिच्या मागे लागलेलो आहे. त्या सैतानाने सांगितलं. तर म्हणे, आता तू इथून जा, या हिचा नाद सोडून दे, मी इथून जाईन म्हणे, मी दुसऱ्याच्या अंगात जाईन म्हणे, मी इथून दुसऱ्याच्या अंगात जायचं नाही. तुला ज्यांनी पाठवलं तू त्यांच्या याच्यावर जा, कारण दुसऱ्याच्या अंगात इथून जायचं नाही. आमच्या मार्गदर्शक साहेबांनी म्हटलं. मग ती म्हणे, नाही म्हणे, मी इथून जात नाही, मला हे झाड फार आवडलेलं आहे. तर मार्गदर्शक साहेबांचे पहा शब्द, बाबाजी म्हणे, आता हिच्यावर गदे सोडा म्हणे, त्या सैतानावर गदे सोडा. आणि पहा चमत्कार, जसे जसे ते गदे बाबाजी सोडायचे तसे तसे तिच्या त्या सैतानावर पडत होते. बाबा म्हणे, मला गदे खूप लागतात, मला गदे मारू नका, मला गदे मारू नका. पहा त्या सैतानाचे शब्द. आणि पहा, एकतेच्या जयघोषामध्ये किती शक्ती असते.
तिच्या जयघोषामध्ये आम्ही सर्वांनी एक तिचा जयघोष केला. एक तिचा जयघोष केला तशी तडफडायला लागली. तर सैतान तडफडायला लागला, म्हणे मी जातो जातो म्हणे मी आता, पण शब्दाला जागत नाही. आणि पहा मग त्यांनी मला मटण आणि दारू पाहिजे म्हणे. तुला मटण आणि दारू मिळणार नाही, या ठिकाणी मटण आणि दारू मिळणार नाही, तू चालला जा म्हणे. या आमच्या आई माझी सेविका आहे म्हणे, ही आमची सेविका आहे, हिच्या केसाला एक धक्का लावू शकत नाही आणि हिला तू घेऊनही जाऊ शकत नाही, असे माझ्या पतिदेवांनी म्हटलं. आणि पहा हवनाच्या रक्षामध्ये किती शक्ती असते, हवनाची रक्षा यामध्ये किती शक्ती असते. हवनाची रक्षा घेतली आणि मार्गदर्शक साहेबांनी तिच्या अंगावरती फुकली. जेव्हा ती रक्षा फुकली तेव्हा ती मासोळ्यासारखी तडफडायला लागली, मासोळ्यासारखी तडफडायला लागली. स्वतः मी पाहिलं ते म्हणे बाबा माझ्या अंगाची आग झाली, आत्ता खूप अंगाची आग झाली, आत्ता म्हणे मी जातो, आत्ता मी जातो. तर सेवकांनी म्हटलं तू जातो पण शब्द दे, तू शब्द दे की पुन्हा या बाईच्या अंगात येणार नाही आणि कोणाच्या अंगात जायचं नाही, ज्यांनी पाठवलं तू तिथेच जा. आणि भगवंताच्या समोर तिला बसायला लावलं आणि शब्द द्यायला लावला. जसा तिने शब्द दिला भगवंताला की मी याच्यानंतर येणार नाही, तशीच ती मागे धाडकन पडली. आम्ही जेवण करायला गेलो. जेवण करून आल्यानंतर जेव्हा त्या बाईला आम्ही पाहिलं ती आम्हाला ओळखायलाच आली नाही. माझ्या पतिदेवाने विचारलं मगाशी म्हणे सैतान आला, तो ती बाई कोणती आहे? मी म्हटलं हीच तर आहे, पोरीला घास भरत होती ती. तर मी म्हटलं हीच बाई आहे हो. मग तिला विचारलं मी, म्हटलं बाई मगाशी तुझ्या अंगामध्ये सैतान आला होता? हो. तेव्हा ती बाई वाटत होती, तेव्हा ती परिपूर्ण बाई वाटत होती. मग तिला मी म्हटलं मगाशी तू जे काय बोलली तुझ्या लक्षात आहे का? म्हटलं नाही म्हणे, मला काहीच आठवत नाही जी म्हणे, मला काहीच आठवत नाही म्हणे. पहा 3 दिवसाची सेवकीन असो 10 दिवसाची सेवकीन असो काय 1 महिन्याची 3 महिन्याची पण असे शब्द वापरू शकते का हो? नाही वापरू शकत. आणि पहा तिचं कुटुंब हवन कार्य झालं आणि ते घरी गेले, आम्ही घरी आलो. आणि पहा 3-4 दिवसांनी ती बाई मासिक पिरियडला बसली, पाडीला बसली आणि सैतानाने हीच संधी साधली आणि त्या बाईच्या अंगी 9च्या जागी 10 सैतान आले. 10 सैतान आले. तिच्या पतिदेवानी मार्गदर्शक साहेबांना फोन केला, म्हणे काकाजी हिच्या अंगामध्ये 10 सैतान आले. तर काकाजीने म्हटलं म्हणे तू अगरबत्ती कापूर लाव आणि भगवंताला सांग म्हणे. आणि ती जी काही संभाषण करते ती भगवंताचं आणि सैतानाचं तिच्या मुखातून संभाषण काय होते ते तू एका कागदावरती लिहून ठेव. आणि त्या कागदावरती लिहून ठेवलं आणि तिच्या पतिदेवानी चर्चा बैठक होती हिंगणघाटला, त्या चर्चा बैठकीमध्ये त्या पतिदेवानी वाचून दाखवलं आणि त्या चर्चा बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होती. आणि पहा ते संभाषण पहा, कारण बाबांनी सांगितलं भगवंत हा नर आणि नारी यांच्यामध्ये 24 तास उपस्थित आहे. 2च जाती सांगितल्या बाबांनी, नर आणि नारी. आणि पहा त्या भगवंताने त्या बाईच्या मुखातून काय शब्द काढले आणि सैतानाने काय काढले पहा. तर भगवंताने म्हटलं तूने उस दिन वचन दिया था, तूने उस दिन वचन दिया था, फिर तू आज आया कैसे? तूने उस दिन वचन दिया था, फिर तू आज आया कैसे? तुझे क्या लगा बाई पीरियड पर बैठ गई, तू अपना हाथ दिखा देगा? अरे वो मेरी सेविका है, वो मेरी सेविका है, तू उसे कुछ नहीं कर सकता, तू उसे कुछ नहीं कर सकता. तू जलता है, इस बाई से जलता है, जल जितना जलना है उतना जल. मैं इस जमीन पर 3 मंजिली बिल्डिंग खड़ी कर दूंगा, जितना जलना है उतना जल. देख मैं तुझे 10 मिनट का समय देता हूँ, मैं तुझे 10 मिनट का समय देता हूँ, चला जा वरना तेरी कुछ खैर नहीं, वरना तेरी कुछ खैर नहीं. और जिस दिन जितनी तुझे ताकत है उतनी तू लगा, तू 10 आ चाहे 10,000 आ. पहा भगवंताचे शब्द बघा, तू 10 आ चाहे 10,000 आ, जितनी ताकत है उतनी लगा. और जिस दिन मेरा हवन कार्य रहेगा तू उस दिन आ, देख मैं तेरा क्या हश्र करता हूँ, देख मैं तेरा क्या हश्र करता हूँ. आणि त्या दिवशीपासून त्या बाईच्या अंगामध्ये सैतान येणं पूर्णपणे बंद झालं. आज ती बाबाची त्यागी सेविका आहे. मला तिचं घर बघायची खूप इच्छा होती आणि मी त्यागाच्या हवनाला 9व्या हवनाला आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि खरोखरच ती बाई आज सुख समाधानाने जीवन जगत आहे.